पुण्यातील दौंडच्या यवतमध्ये आज तणावपूर्ण शांतता बघायला मिळते। दोन गटातील कालच्या राड्यानंतर आज ही तणावपूर्ण शांतता आहे। पोलिसांचा मोठा फौजफाटा यवतमध्ये सध्या तैनात आहे। राडा करणाऱ्या काही जणांना पोलिसांनी पकडलं, तर धरपकड होण्याच्या भीतीने अनेक जण गावातून फरार आहे आणि त्यांचाच खरं तर पोलिसांकडून तपासही सुरू आहे। हे दृश्य आपण बघू शकतोय। काल हा यवतमध्ये राडा घडलेला होता आणि याच प्रकरणी अनेक जणांना पोलिसांनी अटकही केली, धरपकड केली। मात्र आजची स्थिती बघितली तर आज तणावपूर्ण शांतता बघायला मिळते। मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त आजच्या दिवशी सुद्धा तैनात आहे। ही दोन दृश्य आपण बघू शकतोय। दोन गटातील कालच्या राड्यानंतर आजची ही स्थिती। 1 ऑगस्ट 2025 रोजी मौजे यवत या ठिकाणी धार्मिक तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आलेला आहे। वरील प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 223 अन्वये तरतुदी व प्रचलित कायद्यान्वये शिक्षेस पात्र राहील। पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील यवत या गावामध्ये दोन गटांमध्ये अचानक हिंसाचार घडला आणि त्यातूनच पुढील जो प्रकार घडला तो जाळपोळीपर्यंत पोहोचला। दोन गटांमध्ये एका सोशल मीडियाच्या स्टेटसवरून हा संपूर्ण जो प्रकार घडला आणि त्यामुळे संपूर्ण जे गाव आहे त्या गावामध्ये आता पोलिसांच्या छावणीचं रूप आल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। मी सध्या यवत पोलीस स्टेशन या ठिकाणी आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पोलिसांचा तगडा असा बंदोबस्त या संपूर्ण गावामध्ये लावण्यासाठी जय्यत अशी तयारी संपूर्ण पोलीस प्रशासनाकडनं केली जाते। वेगवेगळ्या भागामध्ये म्हणजे गावातील जे वेगवेगळे गट आहेत किंवा जी वेगवेगळ्या वस्त्या आहेत त्या वेगवेगळ्या वस्त्यांवरती, मुख्य रस्त्यांवरती, त्यानंतर जे गावातील ज्या वाड्या आहे, वस्त्या आहेत त्या वेगवेगळ्या भागांमध्ये आता पोलिसांचे जे कुमक आहेत ती वेगवेगळ्या ठिकाणी आता जाणार आहे आणि त्या ठिकाणी खरं तर पोलीस गस्त घालताना एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतील। कॅमेरामन निखिल सह तुषार जरेकर, पुढारी न्यूज, यवत, पुणे।